विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का असं मला विचारलं तर मी म्हणेन नाही. विधानसभेनंतर धोका आहे का तर मी निश्चितपणे म्हणेन धोका आहे. जिथे शरद पवारांसारखं व्यक्तिमत्वाने 225 आम्ही आमदार आणणार आणि लोकसभेचं त्यांचं आणि महाविकास आघाडीचं वागणं बघितल्यानंतर ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणालाच आणणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ओबीसीची जी मागणी आहे, जनगणनेची मागणी जी आहे, त्याच जनगणनेच्या मागणीचा वापर ते त्या ठिकाणी करतील की आम्ही असं ती मान्य करतो. सुप्रीम कोर्टाचं लॉर्डशिप खानविलकरांचा जो निर्णय आहे की जनगणना नसल्यामुळे असणारं आरक्षण थांबवण्यात आलेलं आहे, तीच पद्धत वापरण्यात येईल आणि विधानसभेमध्ये दुसरा ठराव मंजूर केला जाईल की जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर आपण ह्याची अंमलबजावणी करू. तोपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि एकदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असा ठराव मंजूर झाला की मग आपल्याला कोर्टात जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तो मार्ग विधानसभेनंतर चोखाळला जाईल असं आणि निश्चितपणे तशा बैठका झाल्यात याची माझ्याकडे माहिती आहे. आणि म्हणूनच आम्ही असं ओबीसी यांना असं आवाहन करतो आहे की उद्याचा हा ठराव जर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये येऊ द्यायचा नसेल तर ओबीसीने स्वतःहून निश्चित केलं पाहिजे की आम्ही किमान 100 आमदार ओबीसीचे या विधानसभेमध्ये पाठवणार. विरोधी पक्ष त्यांना विधानसभेची पोळी भाजायची की न भाजायची हा असणारा वेगळा भाग आहे. परंतु महाविकास आघाडीमधले काँग्रेस असेल, NCP असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदीकडे रस्ता दाखवला, भूमिका घ्यायची टाळली. शरद पवार NCPने असणारा मणिपूरचा रस्ता दाखवला, म्हणजे दंगल होईल अशी परिस्थिती दिली आणि अजून मराठा समाज घट्ट केला अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस वेट अँड वॉच अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु नेमका जरांगे पाटील यांचा असणारा जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, ही जी मागणी आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे की नाही किंवा तुमचा अजून दुसरा काही फॉर्म्युला आहे तो तरी सांगा. त्याच्याबद्दल सगळेच मौन बाळगून आहेत. याचा अर्थ मी असा काढतो की जे लोकसभेमध्ये ते वागले तसेच ते विधानसभेमध्ये वागतील आणि जे काही साध्य करायचं आहे ते साध्य इलेक्शन नंतर करतील अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसीच्या आरक्षणाला पूर्णपणे धोका निर्माण झालेला आहे. हे ओबीसी नेत्याने आणि मासने लक्षात घ्यावं.